जॉब करत करत 2021लाच मी यूट्यूब चॅनलला सुरुवात. लॉकडाऊनमध्ये माझं लग्न झालं आणि मला ते मेसेजेस वगैरे यायची, माझी पत्नी बघायची. इतके भयंकर थ्रेट्स, इतके भयंकर मारण्याच्या धमक्या, इतक्या भयंकर स्ट्रेसमधून मी आलोय. मी कारण मुंबईमध्ये रेंटने राहतो, तर मी राज ठाकरेंना सोडलं नसतं. त्यांच्या त्या काही व्हिडिओज, काही त्यांच्या ॲडव्हर्टाईज आणि या गोष्टीचे मी पैसे घेतले. मी बिंदास सांगतो, मी माझी तुम्हाला कमाई दाखवतो वर्षभराची. मला ₹1 मदत करा. त्यावेळेला खरोखर माझ्या डोळ्यामध्ये पाणी असतं. आपण म्हणजे चुकी तर करत नाही होत ना या सगळ्या क्षेत्रामध्ये. वेळ जातोय बराचसा, मनस्ताप होतोय. माझी बायको मला सतत म्हणत असते, तुम्हाला मी 10 वेळा सांगतो की तुम्ही या गोष्टी करू नका. समाजाला जागरूक करणारी, चांगलं बोलणारी लोक त्यांना कोणीही अप्रिशिएट करत नाही, कारण तो त्याच्या कमाईतला एक छोटासा हिस्सा मला पाठवतोय. कशासाठी? मी त्याचा कोण लागतोय? युट्यूबर बनण्यासाठी काय करावं लागेल, काय नाही, या सगळ्या गोष्टी सांगा. बीजेपी कडनं पैसे येतात, हे देवेंद्र फडणवीस लाखो रुपये त्यांना चेक लिहून पाठव, मूल आणि या सगळ्या गोष्टींमध्ये अजून मी लक्ष दिलं नाही. कारण नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. खूप खूप दिवस झालं हा व्हिडिओ माझ्या डोक्यामध्ये होता की हा बनवावा. आपल्याविषयी देखील लोकांना समजलं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी आपण सांगितल्या पाहिजेत. आणि आज तो दिवस उजळला. आज मला सांगावंसं वाटतंय की आज मी खरोखर आनंदित आहे तुमच्याशी या विषयी चर्चा करण्यासाठी. माझ्या संपूर्ण आयुष्याबद्दल, माझ्या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. आणि जे काही मी यूट्यूबमधून कमवतो, काय कमवतो, किती कमवतो, या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओच्या शेवटी पाहूयात. माझं संपूर्ण नाव आहे प्रदीप प्रकाश सांगपाळ. माझं गाव महाबळेश्वर आणि त्या परिसरामध्ये एक माझं गाव आहे. आता मी सगळ्याच गोष्टी तुम्हाला क्लिअरली सांगू शकत नाही आहे, पण तिथला मी आहे. 12वीपर्यंत शिक्षण गावालाच झालं. गावाला जवळ शाळा होती, त्यामुळं पायी चालत जा, पायी चालत या, आणि ती सगळी शाळा 12वीपर्यंत केली. नंतर मी मुंबईला आलो. मग मी इथं येऊन इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन. आणि इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी इथं जॉबला लागलो. 2023पर्यंत, 23-24पर्यंत मी रिलायन्स या कंपनीमध्ये कामाला होतो. जॉब करत करत 2021लाच मी यूट्यूब चॅनलला सुरुवात केली. 2021ला माझा पहिला व्हिडिओ होता. त्यावेळेला नीट बोलता येत नव्हतं, धड काहीच करता येत नव्हतं, पण आवड होती मनामध्ये. असं वाटायचं की काहीतरी आपण चांगलं बोललं पाहिजे, आपण चांगलं लोकांना सांगितलं पाहिजे. आणि आपण जर आपल्याकडचे विचार आणि चांगल्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी जर लोकांना देऊ शकत असू, तर मला त्याच्यामध्ये सोशल मीडियावरती येणं आणि या गोष्टी करणं काहीच वावगं वाटलं नाही. कारण काय आहे, आजचा तरुण हा सोशल मीडियाकडे जास्त झुकलेला आहे. सोशल मीडियाच एंटरटेनमेंट आणि या सगळ्या गोष्टीचं एक महत्त्वाचं माध्यम झालं. आणि त्याच्यामुळे मी 2021ला, मला असं वाटतं 9 जुलै काहीतरी अशी तारीख होती, त्यावेळेला माझा मी पहिला व्हिडिओ टाकला. सुरुवातीचा बराच काळ आम्ही आपला व्हिडिओ बनवायचो, टाकायचो, या सगळ्या गोष्टी चालू असायच्या. माझी पत्नी आणि मी, लॉकडाऊनमध्ये माझं लग्न झालं. त्यानंतर आम्ही दोघंजणं मुंबईमध्ये राहू लागलो. आणि यासोबत आम्ही यूट्यूब वगैरे, मग मी व्हिडिओ बनवायचो, ती एडिट करत बसायची. मी आपला जॉबला निघून जायचो, ऑफिसला निघून जायचो. असं 2023-24पर्यंत आपलं चालू होतं. सुरुवातीला आपला असंच कंटेंट वगैरे असायचा, इकडचा तिकडचा व्लॉग वगैरे, या सगळ्या गोष्टी चालू असायच्या. पण पहिल्यापासून मला धर्माविषयी बोलणं, हिंदुत्वाविषयी बोलणं, हे माझ्या पहिल्यापासून अंगामध्ये होतं. छत्रपतींचा इतिहास वाचणं, पुस्तकं वाचणं, त्याच्याविषयी फार आवड असायची, फार कुतूहल असायचं. जेव्हा 4थी-5वीला आम्ही होतो ना, इतिहास शिकवायचे सर वगैरे, तेव्हा मला त्याच्यामध्ये एवढा रस असायचा ना, एवढा रस, की अशी ऐतिहासिक कुठं पुस्तकं वगैरे मिळालं तर मग मी लपून छपून त्या सगळ्या गोष्टी वाचायचो. पण जेव्हा मुंबईला वगैरे आलो तर मग या सगळ्या गोष्टी सहज झाल्या. पुस्तकं हातामध्ये पडली, ती वाचत गेलो, पुढे सरकत गेलो, आणि मग कुठेतरी वाटलं की आपण काहीतरी बोललं पाहिजे, हिंदुत्वाविषयी बोललं पाहिजे. आणि मग माझं सडनली एक 2022च्या दरम्यान कंटेंट चेंज झाला, आणि मग मी डायरेक्ट हिंदुत्वाविषयी सगळ्या गोष्टी बोलू लागलो. एक सुरुवातीला काही वाटलं नाही, पण त्याच्यानंतर हळूहळू जेव्हा विरोध वाढू लागला, जेव्हा या लोकांचा मला थ्रेट येऊ लागले, मेसेजेस येऊ लागले, या सगळ्या गोष्टी येऊ लागले, सुरुवातीला मी घाबरलो, कारण तेव्हा काही समजत नव्हतं एवढं. आज ज्या प्रकारची समज आणि या सगळ्या क्षेत्रातला अनुभव आला ना, त्यावेळेला या सगळ्या गोष्टी खरोखरच काही समजत नव्हत्या. फार घाबरायला व्हायचं. मी कधी इकडे तिकडे जायचो, मला अनेक मित्र सांगायचे, बाबा जपून जा, जपून हे कर, उगाच ते कोणी दुसरे येऊन तुला मारतील, काय करतील, तुझा मर्डर करतील, तिकडे बघ, तिकडे एकाची मुंडी कापली, एकाचं असं केलं तसं केलं. मी फार घाबरायचो,
फार घाबरायचो. आणि मला ते मेसेजेस वगैरे यायचे, माझी पत्नी बघायची, घरचे वडील वगैरे पण सतत चिंतेत असायचे, अरे नको काय असं बोलत जाऊ, ते राजकारणी नालायक असतात, ते ही लोक तुला मारतील, काय करतील, त्यांना खूप काळजी वाटायची. मग या सगळ्या गोष्टीतून मी देखील स्ट्रेसमध्ये जायचो. अरे भीती वाटायची की अरे बाहेर फिरायचं आहे, आपण घरी नुकतंच लग्न झालं होतं तेव्हा वय देखील एवढं काही हे नव्हतं. आणि मग पत्नी एकटी घरी असायची, मी ऑफिसला जायचो, जॉबला जायचो, कधी 9 वाजायचे, कधी 10 वाजायचे. आणि या सगळ्या गोष्टीत मला देखील चिंता वाटत राहायची, काळजी वाटत राहायची की अरे असं जर काय घडलं, घराच्या आजूबाजूला लोक कोण राहतात, काय राहतात, आपल्याला काही माहिती नाही आहे. बायको कधी मार्केटला जाते, भाजी आणायला जाते, इकडे तिकडे जाते, किंवा आपण आल्यानंतर आपण दोघं कुठेतरी फिरत असतो, कोणी पाहिलं, कोणी नजर ठेवली, या सगळ्या गोष्टी होतात आजकाल. फार विचित्र सगळ्या गोष्टी आहेत. तरी त्यातून जॉब सोडणं तरी काय मला महत्त्वाचं वाटत नव्हतं, किंवा जॉबच आमचं सगळं काही होतं. तेव्हा काय यूट्यूब आणि या सगळ्या गोष्टींना काय पैसे वगैरे असे काहीच येत नव्हते. पण एका सर्टन लिमिटला एवढी भयंकर गोष्ट पुढे सरकून गेली, इतके भयंकर थ्रेट्स, इतके भयंकर मारण्याच्या धमक्या आणि या सगळ्या गोष्टी येऊ लागल्या की मी पूर्णपणे घाबरलो याच्यासाठी की नाही, म्हटलं आपण कौटुंबिक लोक आहे, आपल्याला हा विचार येतोच, माझी बायको आहे, माझे आईवडील आहेत, बाकी सगळ्या गोष्टी आहेत, उद्या जर काय चुकीची गोष्ट घडली, कारण आपण ज्या लोकांसाठी बोलतोय, आपण ज्यांच्यासाठी बोलतोय, त्यातला एखादा नेता आपल्याला विचारतही नाही की बाबा तुला काय त्रास होतोय का, नाही विचारत. मी त्यावेळेला अनेक लोकांशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, नाही मग तू सोडून दे ना, मग तू एवढं स्ट्रेट फॉरवर्ड कशाला बोलतो. हा ऐकल्यानंतर त्याला माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी जेव्हा पोलिसांकडे गेलो या सगळ्या गोष्टी सांगायला, मग सोडून द्या, हे उलट तुमच्यावरतीच केसेस टाकल्या पाहिजेत, असल्या भाषेमध्ये मला सांगितलं आलं. पण परत म्हटलं नाही, एकदा उतरलोय, देव देश धर्मासाठी एकदा उतरलोय. हा विचार जर छत्रपती शिवाजी महाराजांनी केला असता, अरे बापरे एवढे थ्रेट येतात, एवढे हे होतंय, आपलं गप्प बसाव, सोडून द्या, नाही असं नाही झालं. त्यानंतर मी 2023-24ला इतक्या भयंकर कंडिशनमध्ये आलो होतो की जॉब केला नाही तर खायचं काय, आणि जॉबवर जायचं तर मागे ही काळजी. तुम्हाला खोटं नाही सांगत, मी लिटरली खोटं नाही सांगत, माझ्या अंगावर आता देखील काटा येतोय की मी ज्या वेळेला या सगळ्या गोष्टींमधून जात होतो, ते मला एक पूर्ण वर्ष आठवत होतं, 2023-24 काहीतरी, ते मला तरी व्यवस्थित आठवत नाही. इतक्या भयंकर स्ट्रेसमधून मी आलोय, तरी पण मी संध्याकाळी घरी येऊन व्हिडिओ बनवायचो, तरी पण एखाद्या गोष्टीवरती मी बिंदास बोलायचो. माझी बायको मला सतत सांगायची की बघा काय तुम्ही बोलताय, नका असं करू, या लोकांना काही पडलेलं नाहीये, तुम्हाला खरंच कोणी असं काही केलं तर. कारण स्त्रिया आपल्या घाबरट असतात आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये थोड्याशा येतात. तिला सतत टेन्शन असायचं, मी बाहेर जातोय, ट्रेनमधून जातोय, ट्रेनचा प्रवास, सगळी लोक, कोण कुठे भेटेल, काय होईल, काही सांगू शकत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टींचं बर्डन. आणि एक दिवशी मला अजून आठवतंय, आम्ही रात्रभर मी पूर्ण टेन्शनमध्ये होतो आणि मी दुसऱ्या दिवशी फोन करून सांगितलं मी याच्यापुढे जॉब नाही करू शकत, मी जॉबवर नाही येणार. आणि मी त्यानंतर जॉब सोडल्यानंतर परिस्थिती अशी झाली की आता करायचं काय. यूट्यूब आहे, यूट्यूबमधून कमवणार किती. आपलं मराठी ऑडियन्स काय असं नाही की व्ह्यूज जात आहेत आणि काय होतंय मग लाखो रुपये मिळत आहेत जसे हिंदी लोकांना, नाही म्हटलं असं होणारच नाही. पण म्हटलं आता सध्या तरी का ऑप्शन नाही आहे, आपण एकदा ट्राय करून पाहूया, आपण एकदा घुसून पाहूया, आपण एकदा काम करून पाहूया. आणि मग माझं तिथून खरं यूट्यूबर नावाचं प्रोफेशन सुरू झालं आणि मग आमच्या दोघांची मेहनत सुरू झाली. पण त्यावेळेला एक समाधान एवढं वाटत होतं की चला आपण घरात आहोत, आपल्या बायकोसोबत आहोत, कुठेतरी एक सेफ्टी, या सगळ्या गोष्टी थोड्याशा वाटत होत्या. पण यावेळेला मी एक गोष्ट शिकलो, मी खोटं नाही सांगत तुम्हाला, एक गोष्ट शिकलो की तुम्ही कितीही लढा, कितीही काम करा, हे राजकारणी, ही सगळी लोक जोपर्यंत तुमचा फायदा आहे तोपर्यंत तुमच्या सोबत आहेत. मग तुम्ही गेला उडत, मग त्यांना तुमच्याशी काही घेणे देणं नाही. तीच सिच्युएशन माझ्यासोबत झाली आणि मला तो चांगला अनुभव आला आणि त्यानंतर मग मी हुशार झालो. पुढे या सगळ्या गोष्टी चालू झाल्या. त्यानंतर अजून एक अनुभव आला की मी हिंदुत्वाविषयी बोलायला लागलो. आता हिंदुत्वाविषयी काम करणाऱ्या नेत्यांची बाजू घेऊ लागलो की त्यानंतर परत सगळी मग हे अंधभक्त, मग ते तसं, मग हे असं, या सगळ्या गोष्टीतून पुन्हा जायचं, या सगळ्या गोष्टीतून परत जावं लागलं. भाजपविषयी बोललो की काँग्रेसवाले मारण्याची धमकी द्यायचे, कोणी राष्ट्रवादीवालाच मारण्याची धमकी द्यायचा, कोणी शिवसेनेवालाच मारण्याची धमकी द्यायचा. या गोष्टींचा परत स्ट्रेस. खरंच सोपं नाही आहे. तुम्ही एकदा या क्षेत्रामध्ये उतरून पहा आणि बिंदासपणे बोलून पहा, मग तुम्हाला समजेल. काळामध्ये परिस्थिती इतकी भयंकर झाली होती. आज तागायत परिस्थिती एवढी भयंकर झाली होती. मी कारण मुंबईमध्ये रेंटने राहतो, मला 15-20 हजार रुपये रेंट आणि घरचा खर्च, परत आपला वैयक्तिक खर्च असतोच ना काही ना काहीतरी, या सगळ्या गोष्टी भागवायच्या आणि या सगळ्या गोष्टी करायच्या खरोखर नाकेनऊ यायचे. पण हे यूट्यूब चालवत असताना सतत मनाला भीती वाटायची. नोकरी तर नाही आहे, आता नोकरीवरती आता परत जायचं कसं. आता इकडं म्हणजे इकडे आळ तिकडे विहीर झाली. आता हे बोलायचं सोडलं तर मग यूट्यूबमधनं आपण काय थोडेफार पैसे कमवतोय ते देखील आपल्या हाताशी लागणार नाही. आणि मग अशा सगळ्या टेन्शनमध्ये आणि या सगळ्या गोष्टींमध्ये काही जण मला म्हटले की नाही तू अशी पोस्ट कर की मला मदत करा, 1 रुपया मला मदत करा. तुम्हाला आठवत असेल का, मी वर्षभराच्या आधी या सगळ्या गोष्टी, 1 रुपये टाका मला, या सगळ्या गोष्टी मी बोललो.
तर तुम्हाला मी लिटरली सांगू का, आता माझ्या अंगावरती काटा येतो, माझ्या डोळ्यामध्ये पाणी येतं की मी जेव्हा या सगळ्या गोष्टी टाकल्या ना, मनाला इतकं बेकार वाटायचं, इतकं गिल्ट फील व्हायचं ना की अरे किती वेळा मागायचे आपण पैसे, किती वेळा लोकांकडे हात पसरायचे. आता पण मी मागे काहीतरी टाकलं होतं की थोडी मदत करा. नंतर आता आम्ही ते केरळा मूव्हीसाठी मी तुमच्याकडून मदत मागितली. मग सतत मला देत राहायचं की आपण किती दिवस पैसे मागत राहणार, किती दिवस या सगळ्या गोष्टी करत राहणार. कारण नाही आहे, इथून मला पैसा मिळत नाही आहे. अनेक लोक माझ्यावरती टीका करायचे की तुला भाजप पोचतंय, भाजपकडून पैसा मिळतोय, सगळ्या गोष्टी होत आहेत. मी तुम्हाला खरं सांगू का, काही मिळत नाही. या इलेक्शनच्या वेळेला अनेक जण फोन करतात, हा तुम्ही ही व्हिडिओ माझ्याविषयी असं बोलाल का, तसं बोलाल का. मग त्यावेळेला मनात एक गोष्ट येते, आपण ज्या गोष्टीसाठी माझा जॉब सोडला आहे, मी एवढा त्रास सहन केला आहे, मग एखादा काँग्रेसवाला म्हणायचा तू बोल ना, मी तुला पैसे देतो. मनात यायचं नाही, आपण आपली जागा नाही सोडायची. तुम्हाला आठवतं आहे का, मी मनसेसाठी मी माझं करिअर सुरू मनसे नावाने केलं. तुम्हाला माहिती आहे, राजकारणात मी बोलताना राज ठाकरेंना सगळ्या गोष्टी बोलत मी इथपर्यंत आलो. मी खरोखर त्या लोकांचा आभार व्यक्त करतो. त्यांचे मी आयुष्यभर ऋणी आहे, मी त्या लोकांचा, त्या मुलांचा, सगळ्या त्या लोकांचा, त्या पक्षाचा, राजसाहेबांचा आयुष्यभर ऋणी आहे. पण मी जर का मी पैसे घेऊन जर सगळ्या गोष्टी करत असतो तर मी राज ठाकरेंना सोडलं नसतं. मी एवढा तरी मूर्ख नाही आहे. मला माहिती होतं की माझ्या चॅनलवरती, माझ्या सगळ्या गोष्टीवरती माझा या गोष्टीचा परिणाम होणार. पण म्हटलं नाही, ज्यासाठी आपण या सगळ्या गोष्टी करतोय, त्रास एवढा सहन केला आहे ना, त्या मार्गावरून हालायचं नाही, एवढंच फक्त डोक्यात होतं. देव, देश, धर्म, त्याच्यासाठी जगणं, त्याच्यासाठी राहणं आणि त्याच्या विरोधात जो कोणी जाईल त्याचा विरोध करणं. मी राजसाहेबांचा विरोध त्यावेळेला माझ्या मनात नसतानाही मी आता करतोय, कारण मला ते पटलं नाही, मला ते पटत नाही. मनातून वाटतं की नाही यार, बरोबर नाही वाटत. ज्यांनी आपल्याला मोठं केलं त्यांच्याविषयी असं बोलणं खरोखर योग्य वाटत नाही. पण शेवटी पर्याय नव्हता. अनेक ऑफर यायच्या, इकडं तिकडं राष्ट्रवादी या त्या. म्हणलं नाही बाबांना, हात जोडून मी माझ्या रस्त्यामध्ये जे येईल त्याच गोष्टी मी हातात घेईन, बाकी मी दुसरं काय करणार नाही. अनेक जण बीजेपीकडनं पैसे, मी तुम्हाला सांगतो, काही गोष्टींमध्ये मी पैसे घेतले ॲडव्हर्टाईजसाठी. कसले ॲडव्हर्टाईज माहिती आहे का तुम्हाला? त्या योजना वगैरे येतात. मध्ये आधी मी कधी असा व्हिडिओ टाकत असेल बघा, तुम्हाला एखादी योजना येते, सरकारची योजना असते किंवा अशा गोष्टींच्या मी प्रमोशन आणि या सगळ्या गोष्टी घ्यायचो. पण मी तुम्हाला आजही सांगतो, मी या इलेक्शनमध्ये जे भारतीय जनता पार्टीच्या बाजूने या गोष्टी बोलत होतो, त्यांच्या त्या काही व्हिडिओज, काही त्यांच्या ॲडव्हर्टाईज आणि या गोष्टीचे मी पैसे घेतले. मी बिंदास सांगतो, मी नाही तुम्हाला फसवत नाही, बिंदास सांगतो, पैसे घेतले. पण त्यातल्या अनेक व्हिडिओ किंवा अनेक ज्या माझ्या प्रतिक्रिया होत्या ना, त्या जेन्युइन होत्या. का? कारण मला या काँग्रेसचं सरकार महाराष्ट्रामध्ये येऊ द्यायचंच नव्हतं. कारण आम्हाला माहिती होतं, जर डाव्यांचं सरकार या राज्यामध्ये आलं पुन्हा, तर मग काही उपयोग नाही. आपल्यासारखी लोक ठेचून काढली जाते. देव, देश, धर्मासाठी काम करणाऱ्या लोकांना पुन्हा एकदा त्रास दिला जाईल. मला हे कधीच पटत नव्हतं, कधीच. मग ठीक आहे म्हणलं, भाजप हे काही गोष्टीमध्ये चुका करतात, पण चुका त्या परवडल्या, पण हे नाही परवडले. यांची ही विचारसरणी नाही परवडली. कारण ही लोक आल्यानंतर काही विशिष्ट, कारण ते इलेक्शनच तसं झालं होतं की ही काही विशिष्ट लोक आहेत ना, ती जास्त उत्मात करतील. तुम्ही पाहिलं असेल. आणि त्यामुळे म्हटलं बिंदास बोलायचं, लोकांनी काय बोलायचं ते बोलू द्या, आपण आपलं काम करायचं, आपण आपला मार्ग सोडायचा नाही. पुन्हा प्रश्न तोच उभा राहत होता माझ्या समोर. आज पण तोच प्रश्न आहे. मी तुम्हाला खोटं नाही सांगत. कमाईचं काय, जे काही मी येतंय ह्या यूट्यूबमधनं इकडून तिकडून, हे पुरेसं नाही आहे. याच्यातून आपण खरंच काही करू शकत नाही. आज आम्ही दोघं आहोत, नवरा बायको आहोत. उद्या मुलं झाल्यानंतर त्यांचं संगोपन करणं, या सगळ्या गोष्टी करणं खरंच शक्य आहे. त्या गोष्टी मला सतत सतावत राहतात, सतत ते डोळ्यासमोर येतं. मग कुठेतरी वाटतं की ठीक आहे, 1 वर्ष 2 वर्ष बघू आणि आपलं जय महाराष्ट्र करूया सोशल मीडियाने, या सगळ्या गोष्टींना, आणि आपण आपलं पुन्हा एकदा नोकरीच्या मागे लागू. कारण नाहक याच्यामध्ये वेळ घालवणं हे फार चुकीचं वाटतं. कारण लोक कंटेंट बघत नाहीत, काय नाहीत. मराठी ऑडियन्स जरी असला तरी तो हिंदी कॉन्टेंटकडे जास्त वळतो. जशी मराठी चित्रपटांची अवस्था आहे, तशीच मराठी कंटेंट क्रिएटर जे आहेत त्यांची देखील सेम अवस्था आहे, सेम तशीच्या तशी अवस्था आहे. कारण मराठी माणूस हा सहसा हिंदी कॉन्टेंट जास्त पाहिला जातो त्यांच्याकडून. आताही यूट्यूबमधून होणारी कमाई, आज अशी वेळ आहे की पैसे मागायचे का नक्की कोणाकडे आणि किती वेळा. मनाला इतकं वाईट वाटतं, इतकं बेकार वाटतं. कधी कधी वाटतं बस सोडून द्यावं हे सगळ्या गोष्टी. सतत डिप्रेशन, सतत सगळ्या गोष्टी. आणि व्हिडिओ बनवा, एक व्हिडिओ बनवणं, तिला एडिट करून टाकणं, दिवस निघून जातो पूर्णपणे. आणि त्याच्यानंतर जेव्हा तिला 400-500 व्ह्यूज येतात ना, मन पूर्णपणे तुटून जातं. कारण आता काय झालं आहे, आता हे प्रोफेशन झालं आहे, काम झालं आहे. कारण इथूनच पैसा मिळणार आहे. नोकरी होती ती निघून गेली, ते गोष्टी आपण करू शकत नाही. आणि त्याच्यामुळे सतत डिप्रेशन येतं. मी माझी तुम्हाला कमाई दाखवतो वर्षभराची, या मागच्या वर्षाची. तुम्ही विचार करा की खरंच यातून या सगळ्या गोष्टी, खर्च, भाडं, बाकी सगळं खाणं पिणं, 15,000 रुपये भाडं आहे, 15,000 रुपये.
आणि या सगळ्या गोष्टी खरंच होतील का किंवा ॲडजस्ट होतात का, हा जेव्हा मी कसं चालवतो, काय करतो ना, माझे वडील मला मदत करतात, मला सतत सांगत असतात, अरे हे सोड थोडंसं, नको मरू दे, जाऊ दे बाजूला, तू तुझी नोकरी कर, नको जास्त हे करू, नको जास्त टेन्शन घेऊ. त्यांना सतत काळजी वाटत राहते की माझं पोरगं शहरामध्ये राहतं आहे, काय करतं आहे, कसं करतं आहे, सतत काळजी वाटत राहते. मी त्यांच्याशी भांडतो, सगळ्या गोष्टी करतो. मला मला आता माझ्या डोळ्यामध्ये पाणी येतं की मी नाही बाबा बाबा ते नाही, तसं नाही, मला करायचं आहे, मी बिंदास करणार. सतत मला सांगतात, सतत माझ्याशी भांडतात, नाही हे करू नकोस, ते नको करूस, तुला पाहिजे ती मदत मी करतो, आपण रूम घेऊया एखादी, आपण काहीतरी करूया, तू करशील, नोकरी कर, EMI वर लोन घे, EMI काढ, या सगळ्या गोष्टी कर. जेव्हा मी 1 रुपयाची पोस्ट टाकतो ना की मला 1 रुपयाची मदत करा, त्यावेळेला खरोखर माझ्या डोळ्यामध्ये पाणी असतं. काय होतं माहिती आहे का, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा समाजामध्ये असं उतरता, पैसे मागता, त्यावेळेला खरोखर ती सिच्युएशन इतकी भयंकर असते ना, भयंकर. अनेक जण म्हणतात की तुम्ही पैसा कमवण्यासाठी सोशल मीडियावरती येता, 1-1 रुपये मागता, पण मी लिटरली सांगू का, ती तशी सिच्युएशन असते, ती वेळच तशी असते. कमाईचं साधन एकच असतं, त्याच्या व्यतिरिक्त काही कमाई नसते. मग यावेळेला काही पर्याय राहत नाही, पर्याय काही उरत नाही. हे आहे माझं वर्षभराचं सगळं पेमेंट आणि या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ज्या दाखवतो. 20 ते 25 हजार रुपये जास्तीत जास्त, कधी 30 हजार रुपये, कधी 20 हजार रुपये, 10 हजार रुपये, अशा सगळ्या गोष्टी मिळतात. त्यातून भागवणं फार अवघड असतं, फार. आज मला खरोखर या सगळ्या गोष्टी दाटून आल्या थोड्याशा, पण हे सत्य आहे. माझं पेमेंट पहा, तुम्ही व्यवस्थित पहा. तुम्हाला असं वाटत असेल की मी काय खोटं बोलतोय किंवा काय, असं नाही आहे. या सगळ्या गोष्टी आहेत अशा पद्धतीच्या. व्ह्यूज जात नाहीत, पैसे येत नाहीत, आणि आता मग असं वाटतं की आता हे सोडून द्यावं, बस करावं, आता खूप झालं, अति झालं. कारण डोक्याच्या वरून पाणी जायला लागलं. चांगली नोकरी आहे, नोकरीमधून व्यवस्थित भागायचं, सगळ्या गोष्टी व्हायच्या, आणि मग ते सगळं सोडून कुठेतरी बाउन्स बॅक व्हा आणि या सगळ्या गोष्टींमध्ये पडा. हे थोडंसं मला खटकतं, किंवा आजही थोडंसं मला मनातून ते काय बोलतात, पश्चाताप निर्माण करतं. आणि वडिलांचा एक शब्द मस्त सतत आठवत राहतो की आपण म्हणजे चुकी तर करत नाही होत ना, या सगळ्या क्षेत्रामध्ये वेळ जातोय, फार बराचसा मनस्ताप होतोय, कारण कंप्लीट 2 ते 3 वर्ष या सगळ्या प्रक्रियेतून जाता जाता आता पूर्णपणे कंटाळा आलाय, पूर्णपणे. अनेक आमदारांजवळ मी गेलो, अनेक लोकांजवळ, अनेकांना मी सांगितलं की मला अशी मदत हवी थोडीशी, माझ्यावरती थोडंसं फायनान्शियली या सगळ्या गोष्टी आहेत. पण मी परत एकदा विचार केला की आपण काय या सगळ्या गोष्टी ओढवून घेतोय, आपल्याला काय गरज, काही घेणे देणं. म्हणजे माझी बायको मला सतत म्हणत असते, तुम्हाला मी 10 वेळा सांगतो की तुम्ही या गोष्टी करू नका, काय गरज होती तुम्हाला करायची. आमच्यामध्ये सतत भांडणं होतात, पण मनामध्ये ती एक जी काय म्हणतात तरी एक आग आहे ना, ती येते मग गांडीशी आपल्या धर्मसेवेची. फार अवघड आहे धर्मसेवा करणं, फार अवघड आहे. मी तर सेवा करतही नाही, मी तर नुसतं इथं बसून बोलतोय तरी माझ्यावरती एवढा परिणाम होतोय. जे रस्त्यावरती उतरून बजरंग दल असेल, ही बाकीची सगळी लोक असतील, गोरक्षक असतील, धर्मसेवा लव जिहादवरती काम करणारे असतील, ही लोक काय करत असतील ना, याचा मला विचार आला तरी माझ्या अंगावरती काटा जातो. समय रायनाला पाहणारी, त्यांना हात जोडून टाळ्या वाजवणारी ही झेंडू जनरेशन हजारो लाखोंच्या संख्येनं पडली. पण समाजासाठी काहीतरी करणारी, धर्मासाठी काहीतरी लढणारी, समाजाला जागरूक करणारी, चांगलं बोलणारी लोक, त्यांना कोणीही ॲप्रिशिएट करत नाही. ही खरी सिच्युएशन आहे, ही खरी अवस्था आहे. सोशल मीडियावरती उघड्या नागड्या बाया बघण्यात, त्यांना लाखो मिलियन्समध्ये जेव्हा लाईक्स आणि व्ह्यूज आणि या सगळ्या गोष्टी जातात ना, मग वाटतं की नाही, आपली पिढी कुठंतरी चुकीच्या मार्गाला जाते, कुठंतरी चुकीच्या मार्गाला जाते. माझं फक्त सांगणं एवढंच आहे की ज्या मी क्षेत्रात आहे, मला काही नको आहे, मला फक्त माझ्या लोकांनी पाहिलं पाहिजे. कारण मायबाप जनता तुम्ही पाहाल तेव्हा आम्हाला 4 रुपये त्यातून मिळणार आहेत, आम्हाला 4 रुपये मिळाले तर आमचं घर चालणार आहे, बाकी सगळ्या गोष्टी होणार आहेत. मी हे तुम्हाला असं सांगत नाही, हे इमोशनल होऊन किंवा या सगळ्या गोष्टी करून की तुम्ही आम्हाला पैसा द्या, आम्हाला सतत हे करा, गुगल पे करा, जीपे करा, ते खूप खूप विचित्र वाटतं. मला जेव्हा असे पैसे येतात ना, मी जेव्हा नंबर वगैरे टाकतो, मला एक गोष्ट समजत नाही की मी त्या समोरच्या माणसाला काय बोलू, आता त्याचे आभार व्यक्त करू, त्याचे पाय पकडू, कारण तो त्याच्या कमाईतला एक छोटासा हिस्सा मला पाठवतोय. कशासाठी? मी त्याचा कोण लागतोय? कोणी लागत नाही, पण तुम्हाला पाठवतोय, त्याला काहीतरी वाटतंय की मी याला पैसे पाठवावे, याला मी 4 रुपये द्यावे. त्यावेळेला खरोखर म्हणजे असं काहीच शब्द राहत नाहीत बोलायला, खरोखर काही शब्द राहत नाही. खरोखर मी त्यांचे हात जोडून आभार व्यक्त करतो की अशी लोक फार कमी आहेत जी अशी मदत करतात आणि या सगळ्या गोष्टी करतात. पण मला मदत नको आहे, मला ते पैसा वगैरे, फक्त व्हिडिओज पहा. आम्ही आमची मेहनत घेतोय, व्हिडिओ बनवण्यासाठी घेतोय, त्याची फक्त मदतीची पोचपावती जरी मिळाली किंवा ते कामाची, तरी बस झाली. मेहनत आहे, खूप मेहनत आहे. एडिटिंग असेल, तुमचं बाकी सगळ्या गोष्टी असतील, व्हिडिओ बनवणं असेल, रात्रभर जागणं असेल. कारण काय होतं,
रात्री 11-12च्या नंतर व्हिडिओ बनवावे लागतात. कारण आता आजूबाजूला मुलं ओरडतात, आवाज, गाड्यांचा आवाज, या सगळ्या गोष्टी, आणि त्याच्यामुळं काय होतं, मग दिवसभर आपण काहीच करू शकत नाही. मग रात्रभर जागा, सकाळी 4-4, 5-5 वाजेपर्यंत जागा, सकाळी थोडा वेळ झोपा, पुन्हा दुपारी उठा, पुन्हा त्याच सगळ्या गोष्टी करा. आणि या सगळ्या गोष्टीतून मग कंटाळा येतो. 100 न्यूज धडाधड 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 पडत राहतात. असं वाटतं की अरे हिंदुत्वाविषयी बोलायचं आहे, अरे याच्याविषयी बोलायचं, अरे हा विषय, अरे तो विषय, हा हिंदूंचा विषय, तो हिंदूंचा विषय, हा घ्यायचा आहे, तो घ्यायचा आहे. पण सतत पुन्हा एकदा तेच, की परत हॅरॅसमेंट, परत सगळ्या गोष्टी. पण तरीही त्यातून कुठे ना कुठेतरी मार्ग काढत या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. अनेक जणांना यूट्यूबर मला अनेक जण म्हणतात, दादा यूट्यूबर बनण्यासाठी काय करावं लागेल, काय नाही, या सगळ्या गोष्टी सांगा. मी तुम्हाला खरोखर सांगतो, हा जो माझा अनुभव होता, या ज्या गोष्टीतून मी गेलो, फार डिप्रेशन आहे. मेंटली माणूस पूर्णपणे अनस्टेबल होऊन जातो. माफ करा, स्टेबल नाही, अनस्टेबल होऊन जातो. कारण यूट्यूब ही अशी गोष्ट, ही चढ असा आहे, त्याचा आलेख असा आहे, चढतो उतरतो, चढतो उतरतो. तुम्ही नोकरी किंवा जॉब करत असता, तुम्हाला माहिती आहे, मला आज 30,000 रुपये सॅलरी येणार आहे, तर ती कायमस्वरूपी 30,000 रुपये येणार, ती कमी नाही होणार ना जास्त नाही होणार. पण इथं कसं आहे, एका महिन्यामध्ये जर तुम्ही 10,000 कमवाल, पुढच्यामध्ये ते कमवाल की नाही सांगू शकत नाही. अशी अशी ही भयंकर परिस्थिती आहे. ज्यांना हा सोशल मीडिया, हा असं वाटतं ना की खूप करोड रुपये त्याच्यामध्ये, हा ट्रॅप आहे, ट्रॅप. करोड रुपये त्यांच्यासाठी आहेत ना, की जे हिंदी ऑडियन्स वगैरे आहे किंवा हिंदी क्रिएटर आहेत, ज्यांचे व्ह्यूज बऱ्यापैकी 1,00,000च्या वरती आहेत कंटिन्यू प्रत्येक व्हिडिओला, त्यांच्यासाठी ते ठीक आहे. पण आपल्यासाठी नाही आहे. आपल्या 1-2 हजार व्ह्यूज आणि या सगळ्या गोष्टी नाही शक्य होते, नाही शक्य होत. असोत मायबाप जनता, तुम्ही 3,26,000-27,000 सबस्क्रायबर आहेत आणि इंस्टाग्रामवर जोडलेली लोक, मी खरोखर तुमचे आभार व्यक्त करतो. मला खूप दिवसापासून ही गोष्ट बोलायची होती, हा व्हिडिओ बोलायचा होता. म्हटलं आज ही वेळ आहे, बोलूया म्हटलं आपल्या लोकांशी. कारण कसं असतं बघा ना, आता मी माझी व्हिडिओ वगैरे टाकतो, माझ्या नातेवाईक किंवा माझी मित्रमंडळी हे पाहत नाहीत. कारण काय, त्यांना म्हणलं की काय करतोय, व्हिडिओ बनवतोय. पण कोण, कुठली तुम्ही लोक, कुठली लांबची, ओळखी नाही, पाळत नाही, काही नाही, पण तुम्ही पाहताय, तुम्ही मला लाईक करताय, मला कॉमेंट करताय. हा, आता प्रदीप दादाचा व्हिडिओ आला बघा, या गोष्टी खूप इमोशनल करून जातात. मग मनामध्ये विचार येतो की आता जो आपण विचार करतोय की मला सोडायचं, मी आता लिटरली हा विचारत आहे की त्याला 1-2 वर्ष बघायचं, नाही तर हे बंद करून टाकायचं. पण ही जोडलेली माणसं, ही एवढी सगळी आपल्या सोबत असणारी माणसं, यांना असं अचानकपणे सोडून जाणं मनाला पटत नाही. तुम्ही या सिच्युएशनमध्ये कधीतरी या, मग तुम्हाला कळेल की नक्की काय असतं हे सोशल मीडिया आणि या सगळ्या गोष्टी किती ट्रॅपिंगच्या आहेत, किती भयंकर आहेत, किती इमोशनल डॅमेज करणार आहेत. या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील. कारण आपण नकळत लोकांशी डायरेक्टली जोडलेलो असतो. पण तुम्ही सोबत आहात, तुम्ही जेवढे आहात, तुम्ही 1000 का मला पाहणार, तुम्ही 2,000 का मला पाहत असाल, पण तुम्ही आहात म्हणून मी आहे. ठीक आहे, कमाई वगैरे आयुष्यात होत राहील. आज व्हिडिओ नाही चालत किंवा नाही कोण बघतील, नाही बघतील, पुढची गोष्ट. अजून काय आपल्या मनगडामध्ये ताकद नाही, अशातली गोष्ट नाही आहे. नसेल, परत आपण नोकरी करू, जॉब करू, त्याबद्दल काही हे नाही आहे. पण माझा एक सांगण्याचा उद्देश होता. अनेकांना असं वाटत होतं, माझ्याविषयी अनेक लोकांचे गैरसमज होते की फार पैसे कमवतात ही, या BJP कडनं पैसे येतात, हे देवेंद्र फडणवीस लाखो रुपये त्यांना चेक लिहून पाठवतो. नाही नाही, खरोखर सांगतो, या मनापासून सांगतो, आई भवानीची शपथ घेऊन सांगतो, हे फार कमी होतं. हे होती नाही, जास्तीत जास्त. अत्यंत अत्यंत वर्स्ट सिच्युएशन आहे, वर्स्ट. माझ्या लग्नाला 5-6 वर्ष झाली. मूल आणि या सगळ्या गोष्टींमध्ये अजून मी लक्ष दिलं नाही. कारण म्हटलं आधी कुठेतरी आपण स्टेबल होऊया, त्यानंतर पुढच्या गोष्टी करूया. पण हे आयुष्य आहे, हे स्टेबल कधीच होत नाही. त्याला स्टेबल करावं लागतं, होईल सगळ्या गोष्टी व्यवस्थित. असा हा छोटासा प्रवास होता यूट्यूबचा आणि या सगळ्या गोष्टींचा. थोडंसं तुमच्याशी बोलताना इमोशनल आणि या सगळ्या गोष्टी झाल्या. फार फार तुमच्याशी मी जोडलो गेलो आहे आणि माझं जे काम आहे, मला जे करायचं आहे, ते मी करत राहीन. भले मी जरी यूट्यूब सोडलं किंवा काहीही सोडलं, तरी निदान माझ्याकडे फोन आहे. मला जेव्हा बोलावंसं वाटेल तेव्हा मी अधूनमधून कदाचित क्वचित तुमच्याशी निश्चित बोलेन, चांगल्या विषयांवरती बोलेन. जेवढं मला चांगलं द्यायचं आजच्या पिढीला, तेवढं मी देण्याचा प्रयत्न करेन. आणि मी आज तुम्हाला सांगतो, देव देश धर्माच्या मार्गावरून मी तसोबर देखील इकडं तिकडं होणार नाही, हा शब्द आहे माझा तुम्हाला. भले मी एखाद्या वेळेस भविष्यात राजकारणात जरी गेलो ना, राजकारणात, तरी माझं ध्येय, माझे विचार त्यांच्याशी प्रतारणा कधीच केली जाणार नाही, कधीच केली जाणार.